नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र शासनानं शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग पुणे यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी इयत्ता 11वीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. 10वीचा निकाल 13 मेला लागल्यानंतर ती प्रोसेस सुरू झाली आणि साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी 2026पर्यंत ती प्रक्रिया सुरू राहिली. म्हणजे जवळजवळ संपूर्ण वर्षभर ही 11वीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश देण्याची चालू होती. त्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं आणि अपेक्षित कॉलेज न मिळाल्यामुळं यावेळेस विद्यार्थी आता 12वीला शेजारील किंवा गावातील उच्च माध्यमिक विद्यालयाकडे प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आर्थिक अडचणी येत आहेत, बाकीच्या अडचणी असल्यामुळं निकाल लागल्यानंतर ती एक गोष्ट विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आहे की 11वी नंतर 12वीसाठी दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा. त्यामुळं हे कुठंतरी शिक्षण विभागाचं गणित चुकलेलं आहे असं मला वाटतं. कारण गेल्या वर्षी त्यांनी 0 राऊंड, 4 राऊंड आणि त्यानंतर ओपन टॉल फेरी असं गृहीत धरलं होतं किंवा या पद्धतीनं प्रक्रिया पार पाडण्याचा प्रयत्न केला. पण खूप वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा जादा फेऱ्या झाल्या आणि त्या फेऱ्या जानेवारी फेब्रुवारी 2026पर्यंत सुरू झाल्या. तर मला वाटतं कुठंतरी यावर तोडगा काढला पाहिजे. शासनानं किंवा शिक्षण विभागानं गेल्या वर्षी इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म क्रमांक 2 भरायचा होता, पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा. तर त्यामध्ये त्याने असं म्हटलं होतं की कमीत कमी 1 उच्च माध्यमिक विद्यालय आणि जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालयाची नावे पसंतीक्रमामध्ये द्या. पण पसंतीक्रम ज्या विद्यार्थ्यांनी एकच दिलं, एकच उच्च माध्यमिक विद्यालय दिलं आणि त्याला मिळालं नसेल तर पुढच्या फेरीमध्ये तो येईल. परंतु जर का असं झालं की उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम 1 दिला आहे आणि तेच उच्च माध्यमिक विद्यालय मिळाले, पण तिथं गेल्यानंतर कळालं की उच्च माध्यमिक विद्यालय जे आहे त्यातल्या काही असुविधा त्यामध्ये आहेत आणि त्यामुळं प्रवेश घेतला नाही. परंतु अशा विद्यार्थ्यांना ओपन टॉल या फेरीमध्ये यावं लागलं. त्यामध्ये काही बदल निश्चित नंतर झाले, परंतु विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शेवटच्या फेरीपर्यंत वाट बघणं हे बरोबर नाही आहे. तर यावर्षी लवकर प्रक्रिया सुरू झाली असली तरी 10 एप्रिल 2026ला सुरू झालेल्या रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरण्यामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत आज अखेरपर्यंत 4 लाख विद्यार्थ्यांनीच फक्त रजिस्ट्रेशन केलेलं पाहायला मिळतं आहे. 10वीची परीक्षा देणारे राज्यातून विद्यार्थी जवळ 16,15,000 आहेत. त्यामुळं हे रजिस्ट्रेशन 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे आणि ते होणार पण नाही आहे. कारण विद्यार्थी सुट्ट्या एन्जॉय करतायत, बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, बरेच लोक संपर्कामध्ये नाही आहेत आणि शाळा सोडल्यास दाखला नाही, मार्कलिस्ट नाही, आणखीन काही जातीचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळं अशा वेळेस हे सगळे डॉक्युमेंट ज्यावेळी उपलब्ध 10वीचा निकाल लागल्यानंतरच खऱ्या अर्थानं या प्रक्रियेला वेग येणार आहे हे शिक्षण विभागानं लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये आणखीन एक बदल करावा. कारण 2 महिन्यामध्ये जर ही प्रवेश प्रक्रिया जर संपवायचा असेल तर कमीत कमी 3 उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम देण्यास विद्यार्थ्यांना बंधनकारक करावं आणि जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालय तर ते आहेतच. त्यामुळं पहिले जे 3 असणार आहेत त्यापैकी एक कोणतंही मिळालं तर तिथं प्रवेश घेणं बंधनकारक केलं पाहिजे आणि त्यामुळं पहिल्या 3मध्ये निश्चित कुठंतरी तो ॲडमिशन घेऊ शकतो. आणि अशा विद्यार्थ्यांनी समजा घेतलं नाहीच तर त्याला एक फेरी ड्रॉप करून पुढच्या फेरीमध्ये त्याचा प्रवेश अर्ज पुन्हा नोंदवण्यास त्याला सांगावा किंवा पुन्हा ॲप्लिकेशन फॉर्म करायला सांगावं. परंतु शेवटची फेरी किंवा ओपन टॉल या फेरीमध्ये येईपर्यंत तो विद्यार्थी शिकावं की नाही या विचारामध्ये तो राहतो आणि मला वाटतं आहे इथं कुठं तर शिक्षण विभागानं विचार करण्याची गरज आहे. जर या पद्धतीनं पसंतीक्रम कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 10 टाकायला सांगितले तर प्रवेश प्रक्रियेच्या कमी फेरीमध्ये 2 ते 2.5 महिन्यामध्ये प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण होऊ शकेल आणि कोणालाही फारसं अडचणीचं वाटणार नाही. तर शिक्षण विभागानं यावर आणि पालक विद्यार्थी यावर चर्चा करावी. अशा पद्धतीची बातम्या देखील पालकांनी वेगळ्या माध्यमातून देण्यास सुरुवात करावी की जेणेकरून शासन दरबार याची नोंद होईल आणि हा बदल केला जाईल. मला वाटतं हे थोडासा बदल अपेक्षित आहे. तो शासन करेल न करेल परंतु सुचवणं आपलं काम आहे आणि त्या पद्धतीनं शासनाने विचार करणं गरजेचं आहे, पालकांनी विचार करणं गरजेचं आहे.
तर आपण इथं आता थांबूया. धन्यवाद.